राधानगरी तालुक्यातील कौलव येथील गिरीमठाच्या जीर्णोद्धाराचं काम वेगानं सुरू असून या पवित्र कार्याला कौलव पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत आहे। याच परंपरेला अनुसरून येथील सुपुत्र दत्तात्रय कुंभार यांनी आपले दिवंगत वडील आणि कुंभार कारागीर दिनकर पांडुरंग कुंभार यांच्या स्मरणार्थ मठाला भरीव आर्थिक मदत देऊ केली आहे। उत्तर कार्याला होणाऱ्या अनावश्यक जेवणावळी आणि इतर धार्मिक खर्चांना बगल देत त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मठाच्या जीर्णोद्धार कार्याला नवी गती मिळाली आहे। कौलव येथील या गिरीमठाला 100 वर्षांची गौरवशाली समाज प्रबोधनाची परंपरा आहे। राधानगरी तालुक्यातील हा पहिला गिरी समाजाचा मठ म्हणून त्याची ओळख आहे। या मठाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथे वर्षभर ग्रंथ वाचन आणि प्रवचन अखंड सुरू असतं। दिवंगत दिनकर पांडुरंग कुंभार हे कौलव पंचक्रोशीतील निष्ठावान कारागीर होते। गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ ते या मठाच्या सानिध्यात होते। प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा। वडील दिनकर कुंभार यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांचे सुपुत्र दत्तात्रय कुंभार यांनी मठाला मदत करण्याचा निर्णय घेतला। दिनकर कुंभार यांच्या पत्नी सखुबाई, त्यांचे पुत्र दत्तात्रय आणि सागर कुंभार यांनी संयुक्तपणे आनंदाबुवा यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला। कुंभार कुटुंबियांनी केलेल्या या अतुलनीय मदतीमुळे कौलव परिसरात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली। ही मदत केवळ आर्थिक नसून ती सामाजिक बांधिलकी आणि श्रद्धा वृद्धिंगत करणारी आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलं।